नमस्कार मित्रांनो, आज रविवार 14 जून. लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. या मनस्विनीच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे परत ती प्रॉपर्टी पेपर्सच्या शोधात लागली आहे. त्याचबरोबर आज सखी कामत इंडस्ट्रीज मध्ये जाणार आहे आणि मनस्विनीला चॅलेंज देणार आहे. आणि कान्हा बरोबर एकत्र कामत बंगल्यावर हटके अशी एंट्री घेणार आहे. बघूया मित्रांनो, प्रॉपर्टी पेपर्स आहेत तरी कुठे आणि या मनस्विनीच्या हाती प्रॉपर्टी पेपर्स लागतात का, जाणून घेऊया आजच्या भागात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, तुम्ही खरंच कमाल आहात. तुम्ही परवाचा लाईक्सचा रेकॉर्ड होता तो सुद्धा ब्रेक केला. त्याच्या व्हिडिओला 200च्या जवळपास लाईक्स आलेत. तर मित्रांनो, आज पण आपला हा रेकॉर्ड ब्रेक होणार का? तुम्ही ठरवलं तर सगळं शक्य आहे. बघूया काय होतं. आणि मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील तर सिरियलच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. सुरू करूया आजच्या भागाला. आता नंदा वॉर्न करत असते मनस्विनीला आणि म्हणत असते की जर सखी आणि कबीर एकत्र आले तर काही खरं नाही. त्यावर ही मनस्विनी म्हणते, नाही नाही, ती असं करणार नाही. मी ओळखते ना तिला. तिला स्वाभिमान सगळ्यात महत्वाचा. त्यावर आता नंदा म्हणते, नाही नाही, तू नाही ओळखत तिला, मी ओळखते ना. मला माहितीये तेजस्विनी आणि राघव कामतची मुलगी आहे आणि तो राघव लय चिवट. आता बघा मित्रांनो काय होतं. ही मनस्विनी आश्चर्यानेच बघते नंदाकडे आणि हिच्या म्हणजे मनस्विनीच्या चेहऱ्यावर थोडे घाबरण्याचे सुद्धा हावभाव असतात. आता नंदाला एकदम रिअलाइज होतो आणि मनस्विनी विचारते, राघव, तुला त्याच्याबद्दल कसं माहिती? तर मित्रांनो, आता नंदा घाबरते. नंदाला नक्कीच काहीतरी माहिती आणि ती नक्कीच काहीतरी लपवत आहे. आता ही नंदा खोटं सांगते आणि मनस्विनीला म्हणते, अगं तो जावई होता ना माझा, कसंही असो. ग लई पैसेवाली पार्टी होती म्हणून ओळखते, म्हणून माहिती मला. आणि मुद्दाम आता ही नंदा टॉपिक फिरवते आणि म्हणते, अगं ते जाऊ दे ग, मी तर देवाकडे प्रार्थना करतेय की ती सखी आणि कबीर एकत्र येऊ नयेत. ती जर एकत्र आली तर, असं म्हणत ही नंदा मध्येच थांबते आणि मनस्विनी नंदाच्या सामोरून उभी राहते आणि म्हणते, काय ग, काय होणार आहे त्याने? ते एकत्र झालेत पण तर काय होईल? तुला असं म्हणायचंय का की सरकार म्हणजे मी हरेल? कोण ग, आहे कोण मी? त्यावर नंदा म्हणते, तू तर माझी मनस्विनी, माझी मनोडी. त्यावर आता मनस्विनी म्हणते, चूक, सरकार आहे मी. सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, कुठलीही तडजोड करू शकते. हे तर आपल्याला चांगलंच माहितीये. पुढे आता ही सरकार म्हणते, परशु, मीनाक्षी, गौतम आणि ती उर्मिला, सगळ्या जगाला मी पुरून उरले. त्यावर आता नंदा म्हणते, ए बाई, मला पटल असं बोल. आता हे बघ ना, तू दिसतेस तशी तू आहेस का? नाही ना. आणि तो कबीर पण तसा दिसतो, तसा नसला तर? सखीचं एक वेळ मी मान्य करतेच, सोड तिला, पण तो कबीर, तू त्याला कशी पुरून उरणार? तुला काही आठवतंय का? तुझ्याच वाढदिवसाच्या दिवशी ते तुझं सगळं पितळ उघडं केलं होतं, आठव. आता या मनस्विनीला सगळं फ्लॅशबॅक होतं आणि सगळं आठवतं. कान्हाने कसं या मनस्विनीला एक्सपोज केलं होतं, हे डबल क्रॉस केलं होतं. आठवण आता मनस्विनी थोडी घाबरते आणि नंदाचा पॉइंट एकदम बरोबर असतो. तर बघा मित्रांनो काय होतं. ही मनस्विनी म्हणते, करून करून तो काय करेल? मला धमकावेल, दंगा करेल आणि शेवटी सगळे पत्ते माझ्या हातात आहे, तू विसरू नकोस. त्यावर आता ही नंदा म्हणते, हे बघ बाई, तुला काय करायचंय ना ते तू कर. मी काय अळणी बाई, गावाकडची. माणसाला एका नजरेत मी ओळखू शकते. 12 गावची पाणी प्यायली आहे मी, तसंच त्या पोराला एका नजरेत मी ओळखू शकते. माझा त्या कबीरवर खूप दाट संशय आहे. मनस्विनी विचारते, कसला संशय? त्यावर आता नंदा सांगते, अगं हेच बघ, तो पोरगा श्रीमंत आहे, त्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. अगं त्याला लग्नासाठी कुठली पण पोरगी मिळाली असती, त्याने आपल्या सखी बरोबरच का लगीन केलं? आणि तो तुमच्याच घरात कशासाठी आला बरं? आणि तू मला हे सांगितलंस की तो आधी ड्रायव्हर बनून तुमच्या घरात आला. बाई, कुठल्या तरी घराचा राजा माणूस पुन्हा दुसऱ्याच्या घरात जाऊन ड्रायव्हरची नोकरी करेल का? तूच विचार कर. आता ही जी मनस्विनी आहे ही नीट ऐकू लागते. पुढे नंदा म्हणते, आणि त्यात आपल्या ह्या पोरीनं सगळी प्रॉपर्टी पण त्याच्या नावावर करून टाकली होती. पण हे सगळं घेऊन तो पडून गेला का? नाही. तुला घरातून बाहेर काढलं का त्याने? नाही. तू याचा विचार केला का? नाही ना, म्हणून मी करतेय. आता नंदाचा पॉइंट एकदम बरोबर असतो. आता नंदा मनस्विनीला म्हणते, तो याच घरात का आला असेल? काय हेतू असेल? पैशासाठी तर नाहीच आला, मग कशासाठी आला? आता ही मनस्विनी, तिला आता टेन्शन येतं. ती म्हणते, तुला नेमकं काय म्हणायचंय? त्यावर आता नंदा म्हणते, अगं बाई, स्वतःहून हे जग पारख.
आता हेच बघ ना, तू दिसतेस तशी तू आहेस का? नाही ना. तसंच तो कबीर दिसतोय तसा तो असलच का? तो जर कुठल्या दुसऱ्या हेतूने तुमच्या आयुष्यात आला असेल तर? आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, काही पण काय बोलतेस तू? काय हेतू असणार आहे त्याचा? आणि दुसरा कोणता हेतू असणार आहे? माझ्या आयुष्यात येण्याआधी मी त्याला कधीच बघितलं नव्हतं, त्याला मी भेटले सुद्धा नव्हते, तर प्रश्नच येत नाही. तुमची साधी ओळख पण नव्हती. काय दुसरं कारण असणार आहे? दुसरं कारण वगैरे काहीच नाहीये. मला खात्री आहे तो फक्त पैशासाठी आमच्या आयुष्यात आला होता. आता ही नंदा मनस्विनीवर हसते आणि म्हणते, पैशासाठी? काय ग, मग त्याने इथे येऊन पैसे कमावलेत का? तुमच्या घरात येऊन त्याने तुम्हाला लुबाडलं? त्यावर आता मनस्विनी म्हणते, नाही, त्याने डायरेक्ट असं काही केलं नाही, पण त्याची कंपनी कधीच नंबर 1 नव्हती, पण माझी कंपनी कायम नंबर 1 वर होती. बिझनेस रायव्हल्स आहोत आम्ही. आता या नंदाला समजत नाही, तर मनस्विनी म्हणते, अगं धंद्यातली स्पर्धा. नंदा म्हणते, हा कळलं. पुढे मनस्विनी म्हणते, त्याला माझी कंपनी मागे पाडायची होती आणि स्वतःची समोर न्यायची होती, म्हणून आला तो आमच्या आयुष्यात. आधी माझ्याकडे ड्रायव्हरचा जॉब मागायला आला, मग माझ्या कंपनीत त्याने काम मागितलं. त्याचा हा सगळा प्लॅन होता. आता नंदा म्हणते, अच्छा, आता मला तुझं थोडं पटायला लागलंय. आता हे बरंच झालं की कान्हाच्या खऱ्या हेतूपासून यांचं दुर्लक्ष झालं. आणि बघा आता काय होतं. आता नंदा म्हणते, हे सगळं जर खरं असेल तर त्याला जे पाहिजे ते तो मिळवणारच, आणि त्यासाठी तो सखी बरोबर हात मिळवणे पण करणार. आता ही नंदा कान्हाचं इतकं कौतुक करतेय की समजतच नाहीये की ही कोणाच्या बाजूने आहे. असो, आता काय होतं, मनस्विनी तिच्या खुर्चीत बसते आणि म्हणते, जोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्याकडे आहेत तोपर्यंत माझं कोणीच काहीही बिघडवू शकत नाही. तर नंदा परत हसते हा या मनस्विनीवर आणि म्हणते, प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत का तुझ्याकडे? प्रॉपर्टीचे पेपर्स? अगं बया, ते तर कधीच हरवलेत. त्यावर आता मनस्विनी म्हणते, हा, आता नसेल माझ्याकडे. प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्या हातात नाही आता. नंदा म्हणते, हा, आता नाहीच आहे तुझ्या हातात, पण समज जर ते पेपर्स कबीर आणि सखीच्या हातात लागले तर झालं, गेलं सगळं पाण्यात. तर मनस्विनी म्हणते, असं जर झालं ना तर तुला सुद्धा एकही दमडी मिळणार नाही. तर नंदा म्हणते, मला माझा काय संबंध? आणि तू ताक उसळलंस तर लोणी तर मीच खाऊन जाणार, हो ना? आता ही नंदा पुढे धमकावते आणि मनस्विनीला म्हणते, तुला सांगून ठेवते, हेही शेवटचं. माझा हिस्सा मला मिळाला नाही ना तर मी काय करल हे तुला चांगलंच माहितीये. पण मनस्विनी घाबरत नाही आणि ती हसते. आणि मनस्विनी तिच्या दुसऱ्या पायावर तिचा एक पाय ठेवते आणि म्हणते, नको देऊस, कारण असल्या धमक्यांना हे सरकार भीक सुद्धा घालत नाही. हे जे असले व्हिडिओज आहेत ना ते शाळेतली मुलं AI वर बनवतात. चल, आता मीच तुला एक चॉईस देते, तूच ठरव. तुला प्रॉपर्टी मधला हिस्सा हवाय? तुझा किस्सा मी कायमचा संपवू असं वाटतंय तुला? आता मनस्विनी एकदम सिरियस असते आणि नंदा सुद्धा थोडी घाबरते. तिची मान खाली टाकून ती म्हणते, मला हिस्सा हवाय. मनस्विनी म्हणते, व्हेरी गुड, चल मग. तर मला शिकवायला जाऊ नकोस, जाऊन प्रॉपर्टीचे पेपर शोध. त्या नंदाला काही पेपर सुद्धा मिळतात. पण बघूया आता पुढे काय होतं. तर नंदा आता गपचूप तिथून निघून जाते. आता ही जी मनस्विनी आहे ती फ्रस्ट्रेट होते आणि स्वतःला म्हणते, आधी ती सखी आणि आता तो कबीर आणि आता ही, त्यांना तर मी नंतर बघते, पण जर ही नंदा मला अशीच इरिटेट करत राहिली तर त्यांच्या आधी मला हिचाच किस्सा संपवावा लागेल. बापरे, स्वतःच्या आईबद्दल पण ही असा विचार करते. हिची जीभ जरा पण कचरत नाही. असो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि चाळीत सगळे आता दाभाडे मावशींकडे असतात. सगळे सखीचं कौतुक करत असतात. परीची आई म्हणते, शेवटी आपली सखी बाहेर आलीच. त्यावर मावशी म्हणतात, नाहीतर काय, त्या सरकारला वाटलं असेल चाळीतली लोक करून काय करणार, आपण दाखवून दिली की नाही आपली ताकद. हे बघा आता काय होतं. सखी आता फ्रेश होऊन बाहेर येते आणि सगळेजण आता सखीकडे पाहू लागतात. आणि सगळेजण आता सखीला बघून एकदम असे उभे होतात. काही जण घाबरतात. कान्हा तर इतकी नाटकं करतो, तो तर डायरेक्ट कपाटाला असा हात धरून उभा असतो भीतीने, असं तो प्रिटेंड करतो. आता सखी म्हणते, सगळ्यांना काय झालंय? सखीला आश्चर्यच वाटतं. सखी म्हणते, मला बघून असं घाबरलात का? कान्हा म्हणतो, घाबरणार नाही तर काय, एवढीशी दिसणारी बावलीसारखी चेहऱ्यावर हसू असणारी आणि गोड दिसणारी घरातली मुलगी, छोटीशी निरागस मुलगी अचानक असा भीमासारखा पराक्रम करते, मग आम्ही घाबरणार नाही तर काय? आता सगळेच हसतात. जेव्हा सखीने
चंद्रिकाला हरवलं होतं. मला सुद्धा हेच वाटलं होतं की आपण ते लहानपणी कार्टून बघायचो, छोटा भीम वगैरे, त्यामध्ये छोटा भीम असंच करायचा असो. तर आता काय होतं, सखी पण हसते, सगळेच हसू लागतात. आता सगळेच जण सखीची मजा घेत असतात. कान्हा म्हणतो सखी जवळ येऊन, ना भूतो ना भविष्यती असं रूप तुम्ही धारण केलं, एकदम वेगळं, मग आम्ही घाबरणार नाही तर काय. कान्हा आता सगळ्यांना म्हणतो, काय ना, इथून पुढे आपल्याला घाबरूनच राहावं लागेल, कारण ह्या जशा दिसतात तशा नाहीच आहे. आतून एकदम स्ट्रॉंग आणि कडक आहेत, त्यामुळे कधी कोणाला कसं गार करतील सांगता येत नाही. त्यामुळे जरा लांबच राहायचंय, म्हणजे लांब राहिलेलं बरं. आणि त्यानंतर काय होतं, सगळेच जण हसतात. तर सगळ्यांचा प्रयत्न असतो थोडा चेंज करायचा, कारण सखी जेलातून आता सुटली असते. आता काय होतं, जानू आता सखीचा हात धरते, तिला बसवते आणि तिला चहा देते. जानू म्हणते सखीला, ए मी नाही घाबरत हा तुला, म्हणजे मी कशाला घाबरू माझ्या बेस्ट फ्रेंडला. आता सखी सगळ्यांना म्हणते, तुम्हा सगळ्यांमुळेच मी जेलमधून बाहेर आली आणि माझ्यात हे धाडस तुमच्यामुळेच आलंय. खरंच तुम्ही सगळे होता म्हणून मी सुखरूप बाहेर आली. तर बघा आता काय होतं, ह्या चाळीतल्या बाया सखीला म्हणतात, आमचा काही रोल नाही आहे याच्यात, सगळं क्रेडिट कबीरचं आहे. त्यावर आता मावशी पण म्हणतात, दाभाडे मावशी, सखी हे मात्र खरंय, त्याला जर का तू थँक्यू म्हटलं तर आम्हाला थँक्यू म्हटल्यासारखं आहे. कान्हा वाट बघत असतो, तो सखीकडे बघतो. सखी आता काही बोलणार तितक्यात कान्हाच म्हणतो, कशाला कशाला, राहू द्या ना, कशाला उगाच थँक्यू. कान्हा मुद्दामच करतो. त्यानंतर आता सगळे हसतात. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, खरंच पण मला थँक्यू म्हणायची काहीच गरज नाहीये, हे सगळं टीम वर्क होतं आणि टीमवर्क म्हटलं की रिझल्ट हा येतोच, तो आला पण. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. कान्हा आता सगळ्यांकडे बघत म्हणतो, आपण जर समोरच्याला मदत मागितली तर आपण काही लहान नाही होत त्याने, हे सगळं जगच एकमेकांच्या मदतीवर चालतं नाही का. पुढे आता कान्हा म्हणतो, ते हिंदीत म्हणतात ना, एक और एक 11, उगीच नाही म्हणत. कान्हा आता सखीला म्हणतो, हे बघा सखी मॅडम, तुम्ही जर का एकट्या लढल्या असता तर जिंकलाच असतात, नो डाऊट, पण जर आपण दोघे मिळून एकत्रपणे लढलोत ना तर आपल्याला कोणीच हरवू नाही शकत, आपला विजय निश्चित, कन्फर्म. आता सखी याचा विचार करते. कान्हा आता सखीला पटवून देत असतो आणि म्हणूनच सखी निर्णय घेते कान्हा सोबत एकत्र येण्याचा, सरकारला निस्तानाभूत करण्यासाठी. आणि बघा आता काय होतं, कान्हा आता सखीला म्हणतो, हे बघा तुम्ही मला तुमचा सैनिक बनवून घ्या की, आपण दोघं मिळून लढाई करू आणि जिंकू सुद्धा. आता सखी म्हणते, काय म्हणू आता याला, योगायोग म्हणू की नशिबाचा खेळ, काहीच कळत नाहीये. पण तुम्हीच बघा ना, माझं तुमच्या कोणाशीच रक्ताचं नातं नाहीये, पण तुम्हीच मला संकटातून वाचवलं, मला बाहेर काढलं संकटातून. आणि जिच्याशी रक्ताचं नातं आहे, जी माझी मावशी लागते, तीच बाई माझ्या जीवावर उठली. अर्थातच त्या बाईला नात्यांची ओळख नाहीच आहे म्हणा. आता सगळे थोडा विचार करतात आणि सॅड होतात. त्यावर आता जानू म्हणते, काय ग सखी, आता कान्हाने इतकं चांगलं लेक्चर दिलं, त्यावर तू काहीच नाही बोललीस आणि मध्येच काय त्या बाईचा विषय. सखी आता तू या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही, ग तू रात्रभर जागी आहेस, चल बरं आराम कर आता. बघा आता काय होतं, कान्हा म्हणतो, हा हे मात्र अगदी बरोबर बोललीस जानवी, मी सुद्धा रात्रभर जागाच आहे. कान्हा सगळ्यांसमोर सखीला म्हणतो, चला सोबत आराम करूया. सखी आता आश्चर्यानेच बघते आणि मागून मावशी एक धबाका देते कान्हाला. आणि कान्हा तसं करणार पण आहे त्याच्या इमॅजिनेशन मध्ये. तर बघा आता काय होतं, आता ही मनस्विनी सुद्धा फ्रेश होऊन आली असते, साडी वगैरे चेंज केली असते तिने, आणि मनस्विनीला टेन्शन आलं असतं. मनस्विनी तिच्या खोलीत तशा चक्रा मारते आणि म्हणते, नाही नाही नाही, ते प्रॉपर्टीचे पेपर्स घरातून बाहेर नाही गेलेत, घरातच असणार. कारण जर घरातून बाहेर गेले असते तर वनवा पेटल्यासारखा ड्रामा झाला असता. आता मनस्विनीला वाटत असतं की प्रॉपर्टीचे पेपर्स घरातच आहेत, कारण अजूनही सगळीकडे शांतता आहे, तर ती म्हणते सुद्धा. तर ही मनस्विनी खूपच पॅनिक होते. मनस्विनी स्वतःला म्हणते, प्रॉपर्टीचे पेपर्स घरातल्याच कोणाला तरी सापडलेत आणि घरातल्या व्यक्तीने ते पेपर्स मुद्दामून लपवलेत. आणि बघा आता मज्जाच येणार आहे. आता मनस्विनी विचार करत असते की जर घरातल्या कोणीतरी पेपर्स लपवले तर तो त्याच्या खोलीत ते पेपर्स नाही लपवणार. आणि या मनस्विनीला वाटतं की ते पेपर्स त्या व्यक्तीने इच्छा रूम मध्ये लपवलेत, या मनस्विनीच्या. कारण हिला असं वाटतं की हे सगळ्यांच्या रूम्स शोधेल पण स्वतःचे रूम नाही शोधणार. आता बघा काय होतं, ही मनस्विनी तिचं कपाट उघडते आणि त्यामध्ये चेक करू लागते. तिला असं वाटत असतं की प्रॉपर्टीचे पेपर्स तिच्या खोलीतच लपवले असणार आहे.
आता ही मनस्विनी सगळी रूम चेक करत असते. तितक्यात तिथून आता धावतच ही नंदा येते. काही कागद तिच्या हाती असतात. नंदा म्हणते, मनस्विनी मनस्विनी, पेपर सापडलेत, प्रॉपर्टीचे पेपर सापडलेत. आता मनस्विनी आधी खुश होते एकदम. तिला पण वाटत असतं की नंदा तर खूपच कामाची निघालीये. पण बघा समोर ट्विस्ट आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता पलंगावर झोपली असते आणि तिथे आता कान्हा उभा असतो. कान्हाने आता फॅन ऑन केला असतो. त्याचा पण आराम झाला नाहीये, तरी सुद्धा तो उभा असतो आणि स्माइल करत सखीकडे बघत असतो. सगळे जुने क्षण त्याला आठवत असतात आणि खूप सुंदर असं सध्याचं ट्रेंडिंग गाणं बॅकग्राऊंड मध्ये चालू असतं. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, जरा जरा हे मन खुळावते हे गाणं. तर बघा आता काय होतं. कान्हा आता सखीकडे बघत असतो आणि कान्हाला असं इमॅजिन होतं की सखीने स्वतःचा हात समोर केलाय आणि मग कान्हा असा लाजतो. तो सखीच्या हातात त्याचा हात देतो आणि मग सखी त्याला अशी ओढते आणि थोडी बाजूला सरकत कान्हाला ती ऑफर करते बाजूला येऊन आराम करायला. आणि मग दोघेही एकमेकांमध्ये हरवतात आणि मग सखी हळूच कान्हाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि दोघे पण खूप क्लोज झाले असतात. आणि बघा मित्रांनो काय होतं. आता जो फॅन आहे तो आपोआप असा बंद होतो आणि सखीला तर जाग येते. कान्हा त्याच्या इमॅजिनेशनच्या जगातून आता बाहेर येतो आणि हे सगळं कान्हाचं एक स्वप्न असतं हे त्याला सुद्धा आता समजतं. सखीला आता गरमी व्हायला लागते. कान्हा आता इकडे तिकडे बघतो तर सगळी चाळीतली लोक खिडकीतून सगळं बघत असतात. कान्हाची नजर त्यांच्यावर गेल्याबरोबर सगळे पळून जातात. आणि बघा आता काय होतं. सखीला गरमी होत असते आणि कान्हा तो फॅन परत चालू करतो काहीतरी जुगाड करून. आणि मग आपल्या लपंडावचं टायटल ट्रॅक चालू होतं बॅकग्राऊंड मध्ये आणि खूप सुंदर असा सीन आहे. सखी आता परत झोपी जाते आणि कान्हा तिथून निघून जातो. आणि बघा आता काय होतं. इथे सीन शिफ्ट होतो. नंदाने आता ते पेपर्स दाखवल्यावर मनस्विनी उड्याच मारायला लागते. मनस्विनी येस असं करते आणि ते पेपर्स पाहू लागते. तर बघा मित्रांनो काय होतं. नंदा सुद्धा आधी तर खूपच खुश असते. मनस्विनी आता ते पेपर्स चेक करते. ते प्रॉपर्टीचे पेपर्स नसून इलेक्ट्रिसिटीचे बिलचे पेपर्स असतात. आणि आता मनस्विनी नंदाला म्हणते, ही प्रॉपर्टी करते तुझ्या नावावर. त्या नंदाला पण खरंच वाटतं. ती म्हणते, अगं बया, ही सगळी प्रॉपर्टी कर कर पटकन कर. त्यानंतर मनस्विनी नंदावर चिडते आणि म्हणते, अडाणी बाई, अगं हे प्रॉपर्टीचे पेपर्स नाही आहेत, हे नड बिल आहे. त्यावर आता नंदा सुद्धा ओरडते. आता मनस्विनी ते पेपर्स ते बिल फेकून देते. नंदा म्हणते, माझ्यावर ओरडू नकोस, कशाला ओरडतेस, ओरडून बोलतेस, माझा इकडे बीपी वाढतो, हळू बोल माझ्या बरोबर, नाहीतर हा व्हिडिओ आहे ना हा सगळ्यांना दाखवेल मी, असं आता ही नंदा म्हणते. आता मनस्विनी हिचा ड्रामा पाहू लागते. पुढे आता नंदा म्हणते, काय ग, किती दिवस झालेत, सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली, माझा हिस्सा कधी देणार तू? बघ तुला सांगून ठेवते, माझा वाटा मला द्यायचा, तेही लवकर, तर सगळ्यात आधी जाऊन तो व्हिडिओ दाखवेल मी. आता ही मनस्विनी तोंडावर बोट ठेवते आणि नंदाला गप्प राहायला सांगते. म्हणते, आवाज बंद, तुझा बीपी वाढतो ना, आवाज खाली करायचा. तर डुबती नस या मनस्विनीची नंदाच्या हाती असते. म्हणून आता मनस्विनी चांगल्याने बोलते. म्हणते, धीर हा शब्द तुझ्या डिक्शनरी मध्ये आहे का ग? तुला सांगतेय नको करू गडबड, वेळ आली की तुझा हिस्सा तुला मिळेल. आणि बघा आता काय होतं. मनस्विनीला ऑफिस मधून कॉल येतो. तर हा जो व्यक्ती आहे ऑफिस मधला, हा मनस्विनीला म्हणतो, सरकार काही चेक साईन करायचे, तुम्ही याल का ऑफिस मध्ये? मनस्विनी हो येते असं म्हणून फोन ठेवते आणि निघायला जाते पटकन. आता नंदा अगदी लहान लेकरासारखी म्हणते, कुठे चाललीस? ऑफिसात येऊ का मी? मला नाही कार्टूनच वाटते. असो, तर आता ही जी मनस्विनी आहे ती म्हणते, तू काय करणार आहे येऊन तिथे? त्यापेक्षा घरातच थांब आणि प्रॉपर्टीचे पेपर्स मिळतायत का ते बघ. आणि आता मनस्विनी निघून जाते आणि नंदा ए अशी करते. आणि बघा मित्रांनो काय होतं. आता या मनस्विनीला कॉल येतो म्हणून ती ऑफिसला निघते आणि नंदा ये अशी काहीतरी बोलते आणि तिची ऍक्टिंग करते मनस्विनीची तिच्या पाठीमागे. आणि आता ही जी मनस्विनी आहे ती ऑफिसमध्ये आली असते आणि ती साईन वगैरे करत असते. तितक्यात तिथे आता सखीची एंट्री होते. आल्याबरोबर सखी या मनस्विनीला म्हणते, माझ्या आईच्या नावाची सही करताना कसं वाटतंय? सखी आता मस्त पैकी येते, खुर्चीवर हात ठेवते आणि म्हणते, मस्त वाटत असेल हो ना? मनस्विनी आता वर बघते आणि पुढे आता सखी म्हणते, संपूर्ण कामत एम्पायर स्वतःच्या नावावर आहे, सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर आहे, ते स्वतःच्या ताब्यात आहे, तरी सुद्धा जगासाठी का असोना मला माझ्या आईचंच नाव लावावं लागतंय आणि स्वतःची खरी ओळख लपवून खोट्या ओळखीचा आधार घ्यावा लागतोय.
पुढे आता सखी मनस्विनीला म्हणते, तू जिंकूनही हरली आहेस. खोटं नाव लावशील, खोटी ओळख निर्माण करशील, पण स्वतःशी किती दिवस खोटं बोलशील. आता सखीचा कॉन्फिडन्स वेगळाच असतो. त्यामुळे आता ही मनस्विनी काय करते, सखीच्या सामोरून उभी राहते. तिच्या समोर एक ग्लास पाणी पिते आणि सखीला म्हणते, काय ग, जेलमध्ये त्या चंद्रिकाला काय मारलंस तू? त्यामुळे तुला काय वाटतंय आता की तू खूप शक्तिशाली झाली आहेस? पंख फुटले तुला? लक्षात घे, तुझे पंख कापायला वेळ नाही लागणार आहे मला. सखी सांगते, माझ्या पंखात त्याच दिवशी बळ आलं होतं. त्या दिवशी तुम्ही मला माझ्याच घरातून बाहेर काढलं होतं. ते सगळे बँक अकाउंट फ्रीज केले होते आणि मला कोणीही नोकरी देणार नाही, त्यासाठी माझ्या विरोधात सगळ्यांच्या मनात विष कालवलं होतं. आता ही मनस्विनी स्वतःच्या कानावर अशी बोट ठेवते. आता सखी म्हणते, काय इतके वेळ मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झालीच नाही, पण आता मला माझ्यातल्या स्त्री शक्तीची जाणीव झाली आहे. तर आता ही जी मनस्विनी आहे ती सखीवर हसते. सखी म्हणते, काय झालं हसायला? मी तुम्हाला म्हणाले होते सरकार, माझ्यात एका नवीन सखीने जन्म घेतलाय. आता मी उंच भरारी घ्यायला शिकली आहे. त्यामुळे तुम्ही काय, तुमच्या भाड्याच्या प्याद्यांनी काय कितीही प्रयत्न केलेत तरी माझे जे पंख आहे ते कोणीही छाटू शकणार नाही. मी लढायला शिकले आणि लढण्यासाठी सज्ज पण झाली. आता हे सगळं ऐकून मनस्विनीचा कॉन्फिडन्स खचतो आणि मनस्विनीला सुद्धा थोडं टेन्शन येतं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. ही जी मनस्विनी आहे स्वतःला तेजस्विनी म्हणून फिरत असते आणि वावरत असते. त्यामुळे आता सखी खऱ्या तेजस्विनीची वारसदार आहे आणि सखीचा सुद्धा तितकाच हक्क आहे. म्हणून सखी आता ढोल ताशा घेऊन येते आणि एकटीच नाही तर कान्हाला सोबत घेऊन येते. सखी आणि कान्हाने छान फेटा वगैरे बांधला असतो आणि दोघेही खूप डॅशिंग दिसत असतात. उद्याच आपल्याला सखी आणि कान्हाची धमाकेदार एंट्री दिसणार आहे आणि आता सगळेच एका घरात राहणार आहे आणि सरकारची बँड वाजवणार आहे. म्हणजे या मनस्विनीचा अतिरेक आणि अत्याचार आता कमी होईल. तर बघूया मित्रांनो, येणाऱ्या भागात काय होणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की नक्की कळवा. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि उद्याचा एपिसोड मिस करू नका.